नमस्ते. सर मला एक विचारायचं होतं, हां, हां. की आता समजा हा कोर्स मी केला, म्हणजे जीडीसी आणि सीएचएमचा. हां. सो मला काय फायदा होईल? किंवा कसं काय मी हे करू शकते पुढे सर्व्हाइव्ह? ओके. म्हणजे थोडक्यात हा डिप्लोमाचे तुम्हाला फायदा जाणून घ्यायचे, की काय म्हणजे तुमचा कोर फायदा काय आहे त्याच्यामध्ये? नाही ऑब्व्हियसली कोर्स केल्यावर फायदा बघायला पाहिजे आहे का हो. नाही? तर म्हणजे जसं मी सांगितलं, हा कोर्स जो आहे तो राज्य सरकारने सहकार क्षेत्राअंतर्गत चालू केलेला आहे. आता हे का केलंय, की कारण सहकार क्षेत्र जे आहे ते अत्यंत विस्तृत आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर विविध प्रकारच्या ज्या सहकारी संस्था आहेत, बँका, पतसंस्था, खरेदी विक्री संघ आहेत, दूध दूध संघ म्हणजे आपण दूध डेअरी म्हणतो आपण त्याला, डेअरी संघ थोडक्यात. गृहनिर्माण सोसायट्या आहेत, ग्राहक संस्था आहेत, विविध कार्यकारी संस्था आहेत. अशा प्रकारच्या संस्था महाराष्ट्रामध्ये, जसे मी राज्य सांगितले महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक वगैरे याच्यामध्ये ऑलरेडी कार्यरत आहेत. तर या संस्थेमध्ये काम करण्यासाठी आता हा शब्द खूप महत्वाचा आहे बरं का, म्हणजे हा एक म्हणजे पार्टच महत्वाचा आहे. या सगळ्या संस्थेमध्ये काम करण्यासाठी हा पदविका डिप्लोमा कुठला जीडीसीए सीएचएम किंवा जीडीसीए थोडक्यात आपण सीएचएम तर हाऊसिंग सोसायटीचा आहे. तर जीडीसीए हा कोर्स डिप्लोमा हा राज्य सरकारने अनिवार्य केला आहे. अरे वा, म्हणजे हा खूपच कंपल्सरी. सुंदर आहे. हा हा. खूपच सुंदर. तर हा जो कोर्स आहे कंपल्सरी आहे. हो. ह्या वरच्या जेवढ्या संस्था आहेत, समजा मी सांगितलं बँका, पतसंस्था वगैरे किंवा सहकारी संस्था, खरेदी विक्री संघ याच्यामध्ये काम करण्यासाठी हा डिप्लोमा कंपल्सरी केलेला आहे. तुम्हाला काम करा आणि प्लस यांचा हा डिप्लोमा झालेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या लोकांसाठी पहिलं प्राधान्य असतं. हा. आता म्हणजे प्राधान्याने याच्यामध्ये मिळते, नोकरी मिळते, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. प्लस दुसरा अजून एक असा कोर फायदा असा आहे, की हा जर डिप्लोमा केला जीडीसीए तुम्ही, तर हा नोकरी बरोबरच तुम्ही म्हणजे तुमचं नोकरी चालू असेल तर नोकरी बरोबरच तुम्ही सहकार खात्याकडे एम्पॅनलिंग करून सर्टिफाईड ऑडिटर होता येतं व व सहकारी संस्थेचं तुम्ही ऑडिट करू शकता. अरे वा, खूपच छान आहे हा. हे तर. म्हणजे ऑडिटही मी स्वतःही करू शकते ते. बरोबर. म्हणजे खूपच सुंदर आहे हे. एकदम म्हणजे नक्कीच चांगलं आहे. म्हणजे खूपच छान आहे. तर म्हणजे थोडक्यात असं नाही की बेस्ट. ऑडिटर म्हणजे आता आपल्याला कसं माहितीये की ऑडिट म्हणजे सीए करतो. म्हणजे असं पण नाही की सीए कडे काही कामं राहणार नाही. म्हणजे त्यांच्याकडे कामं राहणार, ते तर म्हणजे हायेस्ट लेवलला राहतात ना. ते तुम्हाला पण काही ऑडिट करता येतात. तर या वरील ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये ऑडिट तुम्ही करू शकता. प्लस सहकारी ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्याचं सुद्धा तुम्हाला सीएचएमच्या सर्टिफिकेटनुसार तुम्हाला ऑडिट करता येतं. ते पण तुम्ही किंवा सोसायटी मॅनेजर म्हणू शकता किंवा आता त्या सोसायटी मॅनेजर काही आता एक मध्यंतरी मुंबईमध्ये कुठली मला त्या नाव आठवणार, तर तिथे एक सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये तिथल्या सोसायटी मॅनेजरला फक्त सोसायट्या मॅनेज करण्यासाठी त्याला 50,000 पगार आहे महिन्याचा. हो, खूपच सुंदर. म्हणजे एवढं पेमेंटही मिळतो हा. त्याला. म्हणजे म्हणजे आता कसं आहे की त्यांचं काम जे आहे ते त्याप्रमाणे म्हणजे त्याला हो. सोसायटीतले काही बिलं आलेली असतील किंवा काही ऑडिट असेल किंवा काय करायचंय ते एंट्री करणे, कोणाच्या पावत्या आल्या ते एंट्री करणे हे त्याचं काम. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. आणि प्लस आता अजून एक फायदा असा आहे की हा जो पदवीधारक आहे म्हणजे थोडक्यात आता हे केल्यानंतर काय होऊ शकतं, हा कोर्स केल्यानंतर हा तो व्यक्ती जो आहे तो हिशोबनीस म्हणजे थोडक्यात अकाउंटंट होऊ शकतो, व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर, सोसायटी मॅनेजर किंवा सल्लागार बनू शकतो, म्हणजे काउन्सिलर, कन्सल्टंट म्हणतो आपण त्याला, हो, हो. किंवा ऑडिटर म्हणून पण काम करू शकतो. म्हणजे थोडक्यात हे सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे. म्हणजे याचं काम असं आहे की म्हणजे राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारनेच याच्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने सहकारी क्षेत्रच आपलं याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन मोठ्या प्रमाणात म्हणजे पुढे येऊ घातली ऍक्च्युली. ते आता तर 2021 ला चालू झालंय, म्हणजे साधारणपणे 4 वर्षापूर्वी झालेलं आहे चालू. तर त्याच्यामुळे ते अजून जास्त प्रमाणात पुढे जसं जसं पुढे वाढत राहील तसं एम्प्लॉयमेंट जनरेशन खूप जास्त प्रमाणात होईल. आणि ज्यावेळेस एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल सहकार खात्यामध्ये त्यावेळेस ज्यांचं जीडीसीए झालेलं आहे किंवा ज्यांचा सहकारचा डिप्लोमा झालेला आहे अशा व्यक्तींना तिथे प्राधान्य मिळतं. म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट पण म्हणजे स्वतः ऑडिट पण करू शकतो आणि नोकरीही करू शकतो. त्याला स्वतंत्र चॉईस आहे. चॉईस. हा. म्हणजे बरोबर की जॉबही हे करू शकतो आणि जे आपण म्हणतो की बिझनेस टाईप हा, असं राईट म्हणता येईल. राईट. की स्वतःचा ओन बिझनेस पण आपण हेल्थ मध्ये करू शकतो. येस म्हणजे येस असं नाही 100%. की एका सोसायटीचा आपण ऑडिट करू शकतो.
एक हा तर जेवढ्या super आहेत आसपास सोसायट्या तुमच्या, आसपास आहे. सोसायटीचं करू शकता ऑडिट्स, किंवा सोसायटी मॅनेजर असाल हो तर मग बाकीचे पण कामं तुम्हाला मिळतात. म्हणजे बाहेरची कामं घेऊ शकता थोडक्यात, हो ऑडिटची, हो बँकेची कामं, पतसंस्थेची कामं. हे तुमच्या तुमच्या स्किलवरती जसं जसं तुम्ही शिकाल, जसं प्रोग्रेस व्हाल, हो तसं तसं ते तुमच्याकडे कामं येत राहतील. तुम्ही चांगली कामं केली, अजून तुम्हाला असंख्य कामं मिळतील. म्हणजे तसं थोडक्यात चालू म्हणजे राहील तुमचं. ही सुवर्ण संधी म्हणायची मी. 100% सुवर्ण संधी सगळ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. आणि त्याच्यासाठी आपण आपलं जे कॉलेज आहे, आपण त्यासाठी एक सेपरेट कॉलेज चालू केलेलं आहे, जीडीसीए कॉलेज म्हणून. तर त्याच्यामध्ये आपण हे सगळं विद्यार्थ्यांना सगळं मार्गदर्शन देतो व्यवस्थित. त्यांना कशा प्रकारे पुढे जाता येईल, काय करता येईल, याचं प्रॉपर गायडन्स देतो. मग आपल्याकडे कोणाला करायचं असेल तर ते आपल्याकडे संपर्क करू शकतात. आपला ऍड्रेस आपला कोथरूडचा आहे, गुजरात कॉलनीमध्ये ऑफिस आहे आपलं. हो तिथे येऊन ते वैयक्तिक भेटू शकतात, किंवा आपल्या नंबरवरती कॉल करू शकतात. 9665602005 हा आपला नंबर आहे. किंवा लँडलाईन नंबरवरती सुद्धा कॉल करू शकतात. 020299001990 हा नंबर आहे, त्याच्यावरती पण कॉल करू शकतात. म्हणजे ह्या कोर्सचं काय म्हणतात हे संपूर्ण माहिती पाहिजे हा, एखाद्याला तर ते पण आपल्याला कनेक्ट करूनच माहिती घेऊ शकतात. हो हो किंवा स्वतः बघितलं, सर्च केलं तर मिळते, असं काही मिळत नाही असं नाही. पण ज्याला जर समजा माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी, त्याला विचारल्या तर त्याचा ज्या विद्यार्थी त्याला करायचे किंवा त्याला माहिती घ्यायची आहे फक्त, तो माहिती घेऊ शकतो. त्याला माहिती मिळू शकते की बाबा हा चला, हे पण काही माझ्याकडे एक पर्याय उपलब्ध आहे. जर माझं काही काम नाही झालं तर मी हा जीडीसीएचा कोर्स करून निदान बाकीची कामं पण करू शकतो, हो हे पण आहे. नक्की